इचलकरंजी शहरातील नगररचना योजना क्रमांक 1 व 2 मधील मिळकतधारकांची आमदारांकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला। मोरबाळे यांनी सांगितले की इचलकरंजी नगररचना योजना 1973 साली लागू झाली असून योजना क्रमांक 1 मध्ये 1040 तर योजना क्रमांक 2 मध्ये 153 असे एकूण 1193 प्लॉट आहेत। या योजनेची अंमलबजावणी 1975 मध्ये होणे अपेक्षित होते, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आज तागायत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। सध्या या भागात सुमारे 35,000 मिळकती निर्माण झाल्या आहेत। नगर रचना योजनेतील मिळकतींना गुंठेवारी कायदा लागू नसल्याने फेरबदलासाठी 2003 मध्ये ठराव करण्यात आला होता। त्यानंतर शासनाने विशेष पथक नेमले, मात्र भूमापन खात्याकडून सहकार्य न मिळाल्याने काम रखडले। दरम्यान खासगी संस्थेकडून मोजणीस मान्यता देण्यात आली, परंतु गेली 10 वर्ष हा प्रश्न प्रलंबितच आहे। या कामासाठी आतापर्यंत सुमारे 2,70,00,000 रुपये खर्च झाले असूनही नागरिकांना मालकी हक्कपत्र, नकाशे व कब्जेपेटी मिळालेली नाही। त्यामुळे खरेदी विक्री, बांधकाम परवाने व कर्ज प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत। सदर प्रश्न निकाली काढण्यासाठी खासगी संस्थेने तयार केलेले नकाशे प्रमाणित करावेत किंवा शासनाने भूमापन विभागामार्फत मोजणी करून मिळकतधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी मोरबाळे यांनी केली आहे। 3 दिवसापूर्वी पेपरला बातमी आली होती की इचलकरंजी शहरातील नगररचना योजनेमधील मिळकतीवरील एक शेरा कमी करण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी प्रस्ताव मागितलेला आहे आणि प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवून ती मंजूर करून देतो असं सांगितलं। वास्तविक बघायला गेलं तर नगररचना योजनेतील मिळकतींना जोपर्यंत त्याचं जागेचं नकाशे तयार होत नाही किंवा बांधकाम परवाना जर पाहिजे झालं तर नकाशे तयार करायला पाहिजे, नकाशे तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला बिगरशेती आदेश घेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही। जनतेला दिशाभूल करण्याचं काम हे आमदार करीत आहेत। 2003 साली नगरपालिकेनं स्कीम इरिगेशन करण्यासाठी ठराव केला होता। त्या अनुषंगानं जवळजवळ 23 वर्ष झालं त्याचा पाठपुरावा चालू आहे। मग तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे साहेब असतील, थोरात साहेब असतील, राजेश टोपे, सुनील तटकरे, रणजित पाटील, वेगवेगळे नगर विकास मंत्री, नगर राज्यमंत्री, महसूल मंत्री यांना पाठपुरावा केलेला आहे। 2016ला स्कीम मधल्या मिळकतीची मोजणी करण्यासाठी सारथी इंजिनियर्स पुणे यांना टेंडर दिलं। त्यांनी त्यांचं कामकाजही पूर्णपणे केलं, परंतु नगररचना खाते आणि महसूल खाते यांचा समन्वय नसल्यामुळं जे काही नकाशे तयार झाले त्याला महसूल खात्यानं म्हणजे भूमापन कार्यालयानं आधी प्रमाणित करण्यासाठी नकार दिला। वास्तविक बघायला गेलं तर ठीक आहे, त्यांनी जर नकार दिला असला तरी नगरपालिकेनं भूमापन कार्यालयाकडून नकाशे मोजणी करून भूमापन कार्यालयानं मोजणी करून घेऊन जर शासनाच्या मान्यतेला पाठवले आणि शासन मान्यतेनंतर नागरिकांना कब्जेपट्टी दिली तर हा प्रश्न कायमपणे निकालात निघणार आहे। आणि आता परवाच मला वाटतं 2025ला शासनाने हे केलं की बिगर शेती करण्यासाठी जिल्हाधिकारी जायची काय आवश्यकता नाही आहे। मग जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत कॅबिनेटला प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता काय? जे काम लोकल लेवलला होते ते राज्य पातळीवर जाण्याची आवश्यकताच नाही। आणि यामधलं जे काही अभ्यास आहे तो अभ्यास आमदारांनी करायला पाहिजे की ते तज्ञ जे काही अधिकारी असतील, पदाधिकारी असतील यांच्याशी संवाद साधून नेमकं आपल्याला काम करायचे। जर खरोखरच त्यांची मानसिकता असेल की हे प्रश्न कायमपणे सोडवायचा असेल तर त्यासाठी अधिकाऱ्यांसंगत त्यांनी चर्चा केली पाहिजे। आणि जोपर्यंत नगररचना याच्यामधील योजनेमधील नकाशे तयार होत नाहीत जागेचं वहिवाटी प्रमाणात, तोपर्यंत ह्या एक शेऱ्याला काही अर्थ राहणार नाही आहे। आणि यामध्ये अडचण अशी झालेली आहे की विकास योजनेमध्ये जशी गुंठेवारी लागू आहे तसं नगररचना योजनेमध्ये गुंठेवारी लागू नाही आहे। त्यासाठी नगरपालिकेने तत्कालीन नगरपालिकेने 2003 साली काउन्सिल ठराव केलेला आहे। सेक्शन 92 MRTP ऍक्ट 1966 मधील सेक्शन 92 प्रमाणे फेरबदल करण्यासाठी ठराव केलेला आहे। आणि जोपर्यंत तिची मोजणी होत नाही आणि ते अभिलेख तयार होऊन त्यांना कब्जेपेटी मिळत नाही तोपर्यंत हा कळवण प्रश्न निकालात लागणार नाही। आणि ह्याच्याकडे शासनाकडे किंवा मंत्रिमंडळाकडे जायची आवश्यकता नाही, लोकल पातळीवर हा प्रश्न संपतोय
आणि मला कुणाचाही या गावाच्या प्रश्नासाठी आपण कधीही चर्चेला बोललं तर आपण चर्चेला यायला तयार आहे. आणि माझ्याबद्दल जर त्यांना राग द्वेष असेल तरी जे संबंधित अधिकारी आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं ती माहिती घ्यावी तिने आणि तो प्रश्न कायमपणे निकालात काढावा, एवढंच या प्रसंगी सांगतो.